ज्ञानदीप लावू जगी, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भाव. तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे उजवणे. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भाव. समचरण सरोजं सांगनीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तदुन तुलसी माला, कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहास्यं श्रीविठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा केले हो पांडुरंगा केले मन मन दुसरे चरण संताची. पांडुरंगाचे प्रथम मन दुसरे चरण संताची. राम कृष्ण हरी त्यांच्या कृपा कथेचा विचारू त्यांच्या कृपा कथेचा विचारू विचारू दुसरे चरण संताची. पांडुरंग करू बल बल दुसरे चरण संताची. राम कृष्ण हरी त्यांच्या कृपा कथेचा विचारू त्याच्या कृपा कथेचा विचारू. गोपाल कृष्ण भगवान की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजं स्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता माझ्या भाबा अंतराय नको देवा. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. वाती भूषित पावना, ती प्रत्येक सामरेंद्रा समान. तयाची आचरणी जान, साष्टांग नमन करीत सो.
आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरारका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत परम विख्यात जो जान ब्रह्म याचा सुतून नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी का अवतरला जयाची या कुडी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पार्वती पत हर 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 विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती पंचम वेद श्री संत तुकोबाराय यांच्या अभंग राशीतील 4 चरणाचा अभंग विठ्ठल. इहलोकात अवतार कार्याला आल्याच्या नंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं जी परमार्थिक साधना अंगीकारलेली आहे त्या साधनेनं तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली फलश्रुती अनुभूती प्रस्तुत अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल. प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी विशेष सहकारी म्हणून उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन ज्यांची कीर्तनरूपी सेवेला गोड अशी साथ लाभते आहे. प्रामुख्यानं महाराष्ट्रातील वारकरी वैभव आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे संगीत भूषण संगीत अलंकार आदरणीय हरिभक्ती परायण राजेंद्र महाराज जाधव गुरुजींना धन्यवाद आहेत. गोड अशी साथ लाभते आहे. तदनंतर महाराष्ट्रातील वारकरी वैभव बारामती तालुक्याचं परमार्थिक वैभव भजन सम्राट आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हा केसरची उडी घालून स्तंभ फोडी या न्यायाने ज्यांची साथ लाभते आहे हरिभक्ती परायण दत्तात्रय महाराज कुतवळ महाराजांना मनापासून धन्यवाद आहेत. उत्कृष्ट आणि गोड अशी हार्मोनियमची साथ या ठिकाणी आपणा सर्वांचे परिचित आणि परिवाराचे स्नेही असणारे वेळोवेळी ज्यांची साथ आम्हाला लाभते आहे आदरणीय बोरकर महाराज मनापासून धन्यवाद आहेत. गोड अशी साथ आहे. उत्कृष्ट मृदुंगाची साथ मृदुंग अलंकार हरिभक्ती परायण आमचे बंधू आदरणीय गणेश महाराज महाराजांना धन्यवाद आहेत. प्रसंगी श्री क्षेत्र निमोनी आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी टाळकरी मंडळी तसेच चोपदार म्हणून ज्यांचे साथ लाभते आहे या ठिकाणी आदरणीय गोविंद महाराज जाधव. चोपदार म्हणजे असामान्य अधिकार बर का. कीर्तन असो नामसंकीर्तन सोहळा असो सप्ताह असो पालखी सोहळा असो दिंडी सोहळा असो चोपदार म्हणजे असामान्य अधिकार. कारण श्री संत एकनाथ महाराजांच्या द्वारावरती साक्षात दत्तात्रय भगवान परमात्मा चोपदाराच्या रूपानं दत्त चोपदारी करीत असे. म्हणजे चोपदार म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवान परमात्म्याचा अवतार. मनापासून धन्यवाद आहेत. ज्येष्ठ वयोवृद्ध विनेकरी बाबा प्रसंगी गोड अशी साऊंड सिस्टीम शिवराज साऊंड सिस्टीम सुंदर अशी मंडपाची व्यवस्था आदरणीय काळे पाहुणे आणि या कीर्तनाचा प्रचाराचा आणि प्रसाराचं माध्यम म्हणून
या महाराष्ट्रातील नाही जगाच्या पाठीवर नावारूपाला येत असणारा आणि या कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार जगाच्या पाठीवर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये करणारा ज्ञानदीप लावू जगी हा यूट्यूब चॅनल, त्या चॅनलचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. प्रसंगी उपस्थित जमलेल्या सर्व संत सज्जन मायबाप आणि जमलेल्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावधी पायावधी, मस्तक हे पायावधी, मस्तक हे पायावधी पायावधी, मस्तक हे पायावधी. हो मस्तक हे पायावधी, मस्तक हे पायावधी, मस्तक हे पायावधी, मस्तक हे पायावधी. या वाद कधी संताचा, या वाद कधी संताचा, हो या वाद कधी संताचा, या वाद कधी संताचा, वाद कधी संताचा, या वाद कधी संताचा, या वाद कधी संताचा, या वाद कधी संताचा. प्रतिवर्षी पंढरपुरा, 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 प्रतिवर्षी पंढरपुरा. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. गोपाळ कृष्ण भगवान की. मस्तक हे पायावधी, वाद कधी संताचा, प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वारा, हरी भेटी विठ्ठला. प्रसंगी परिहार देणं वक्त्याचे ते कर्तव्य आहे त्या ज्ञायानं. श्री क्षेत्र निमोने गाव आणि गावातील आदर्श काळे परिवार आणि परिवारातील आदर्श कष्टाळू पिता कैलासवासी बबनराव बाबासाहेब काळे उर्फ भाऊ, भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्राद्धानिमित्त भाऊंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी काळे परिवार, भावकी बांधव, आप्तेष्ट, नातेवाईक, पै पाहुणे, सगळे सोयरे, कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी, रक्ताची आणि प्रेमाची नाती बहुसंख्येनं उपस्थित आहेत. इहलोकीच्या न्यायानं जन्मजया मृत्यूतया या नियमानं 1 वर्षापूर्वी भाऊंचं काळे परिवारातून, तुमच्या आमच्यातून अकस्मात असं देहावसन झालं. देहाला आल्याच्या नंतर या देहाच्या नाशवंत स्वभावानं जीवाला देह त्यागावा लागतो आहे. कारण वेगळी आहेत, प्रकार वेगळे आहेत, पण नाश निश्चित आहे त्या न्यायानं. परतानाश, आश्रयनाश, स्वभावनाश, घातानं, अपघातानं, आघातानं, रोगानं, आधिव्याधीनं आणि या दोन्ही कारणानं नाश नाही झाला तरी स्वभावता वृद्धपकाळानं इंद्रिय गलित गात्र होऊन जीवाला देह त्यागावा लागतो आहे. त्यामध्ये भाऊंना 1 वर्षापूर्वी वयाची 70 पार करून 73व्या वर्षी हा देह त्यागावा लागलेला आहे. भाऊंच्या पाठीमागं त्यांच्या परिवारामध्ये दोघे बंधू आणि दोघी भगिनी असा हा परिवार.
भाऊंच्या पाठीमागे त्यांचे बंधू आदरणीय श्री पंढरीनाथ बाबासाहेब काळे, दोन भगिनी आहेत पाठीमागं, सौभाग्यवती कौराबाई रघुनाथ हिंगे आणि श्रीमती सिंधुबाई हौशराम वीर. भाऊंच्या पाठीमागं परिवारामध्ये पत्नी श्रीमती कमलबाई बबनराव काळे, 3 मुलं आदरणीय राजेंद्र अण्णा, दत्तात्रय दादा आणि आदरणीय नानासो, तसेच सुनबाई पाठीमागं सौभाग्यवती जयश्रीताई राजेंद्र काळे, सौभाग्यवती नलिनीताई दत्तात्रय काळे आणि सौभाग्यवती कोमलताई नानासो काळे. तसेच नातवंड त्यामध्ये ज्येष्ठ म्हणून भाऊंची नात सौभाग्यवती चिंचणी या ठिकाणी दिलेल्या पूजाताई सोमनाथ लगड. असा परिवार पाठीमागं विठ्ठल विठ्ठल जमलेली मंडळी बहुसंख्येने जी उपस्थित आहेत, परिवाराचे आणि भाऊंचे संबंधित आहेत, प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत म्हणूनच उपस्थित आहे. परिचय करून द्यायची तशी गरज नाही, पण तू इति कर्तव्य म्हणून आणि कीर्ती म्हणून म्हणायलाही काही हरकत नाही. दुर्जनाची अपकीर्ती असते, सज्जनाची कीर्ती ती बोलावंच असं नाही बरं का. कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखी त्यांचे नारायण. परंतु इथे कर्तव्य म्हणून त्याच वाऱ्याच्या वेगानं ही भाऊंची कीर्ती गाव परगाव आणि पंचक्रोशीमध्ये तसेच ती आमच्यापर्यंत पोहोचली. आणि परमार्थाचा भागच असा आहे, वाईटाला वाईट तर म्हणावंच, पण चांगल्याला चांगलं अगोदर म्हणावं. आणि हे का बोलावं माहिती बापू, हे का बोलावं? कारण सध्या महाराज बोरकर महाराज सध्या वाईटाला वाईट म्हणण्याची, वाईटाबरोबर नडण्याची ताकद माणसाकडे आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणायची दानत नाही. म्हणून बोलावं, म्हणून बोलावं. त्याच वाऱ्याच्या वेगानं कर्तृत्व आणि कीर्ती त्या सज्जनाची पसरत असते. या न्यायानं जमलेली मंडळी परिचित आहेत. इहलोकात संसाराला आल्याच्या नंतर आलिया भोगासी असावे सादर, या न्यायानं भाऊंनी संसार केला. गाव परिचित आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये 3 लाकडाची झोपडी बांधून या भूमीमध्ये राहून काबाड कष्टानं हा प्रपंच उभा केला, फुलवलेला आहे. आता भाऊंचे संबंधित जुनी ज्येष्ठ मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. त्या जुन्या आणि ज्येष्ठ मंडळींचं जगणं, वागणं, बोलणं आणि ते कष्ट करणं हे आता फक्त बोलण्यापुरतं राहिलं बरं का. हे बोलण्यापुरतं राहिलं. ती परिस्थिती आहे. त्याच परिस्थितीतून भाऊंच्या समवेत मंडळी आज उपस्थित आहेत. त्याच परिस्थितीतून आलेली. राहायला घर नाही, अंगभर कपडा नाही, पायात चप्पल नाही, पोटभर अन्न नाही. मी तुमचं सांगतो बरं का, जी मंडळी त्या परिस्थितीतून भोगून आलेली आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काबाड कष्ट. जुने दिवस आठवा. जर 4 बंधू असतील तर त्या 4 बंधूंमध्ये जर संसार प्रपंचाचा गाडा हाकायचा म्हटलं तर 4 भावात एक कारभारी असायचा. आणि तो असलाच पाहिजे. आणि का असायचा त्याचा एक भाग आहे. कारण ती व्यवस्था आहे. ती काय आहे? ती व्यवस्था आहे. खऱ्या अर्थानं आपल्या धर्म आणि संस्कृतीने दाखवून दिलेली ती व्यवस्था आहे. म्हणून कारभारी. आणि परिस्थिती अशी, त्या न्यायानं त्यांनी ते ऍडजस्टमेंट करून घेतलेली. म्हणून कुठं जर एखादं लग्न समारंभ कार्य असेल तर कुटुंबातून एका भावानं जायचं. कारण 4 भावात एक सदरा. दुसऱ्या भावाला जर जायचं असेल तर त्यानं एखादा जोडीदार गाठायचा. नाना बरोबर का? आणि मग जोडीदाराचा सदरा घ्यायचा आणि ते कार्य पार पाडायचं. अशा परिस्थितीमधून कष्ट म्हणजे त्या कष्टाची सीमा नाही. रस्त्याची कामं, नाला बिल्डिंगची कामं, मोल मजुरी, सालानं राहायचं, हे भयानक आहे. विहिरीची कामं. एका वाक्यात बोलू का, जनावरासारखं काबाड कष्ट. आता जनावरालाही तेवढं कष्ट राहिलं नाही महाराज. आणि हे मी का बोलतो, मी ते महाराज पुणे सोलापूर हायवेला रावणगाव आहे
तिथं कार्यक्रमात बोलू म्हणलं, ह्या जुन्या माणसांनी जनावरासारखं कष्ट केलं. कीर्तन झाल्यावर ज्येष्ठ माणूस भेटला आणि म्हणला, महाराज तुम्ही चुकून बोलला असताल पण त्याच्यात काय खोट नाही म्हणला. म्हणला, येवलेवाडीचे माझे मामा म्हणला, पाऊस पडला जमिनीला वापसा झाला, पेरणी करायची आणि वेळेवर पेरणी केली पाहिजे. शेतकरी कुणाला म्हणतात, वेळ आली तर मड झाकून पेरणी करतो तो शेतकरी असतो. वेळेला वापशाला पेरणी केली पाहिजे, पेरणी करायची. पण त्या मामाकडे एक बैल आहे, एका बैलानं कशी पेरणी करायची? बैल अवजार पेरणीला गुंतली. काय केलं त्या मामानं? पेरणीसाठी पाभर जुंपली, बैल जुंपला, दुसऱ्या बाजूला त्या पाभारीची शिळवट आपल्या एका खांद्यावरती घेतली, एका बाजूला बैल आणि एका बाजूला त्या मामानं शिळवट खांद्यावर घेऊन 8 एकर पेरणी केली. किती? 8 एकर पेरणी केली. कष्ट आहे का? कष्टाची परिसीमा आहे. म्हणून ह्या जुन्या माणसांना पाहिल्याच्या नंतर आठवत आहे आणि माझ्यापर्यंत आठवणारच आहे बरं का, कारण माझी शेवटची पिढी आहे. ज्येष्ठ मंडळींबरोबर आणि वडिलांबरोबर बैलाचा नांगर हाकणारी माझी शेवटची पिढी आहे. आता इथून पुढचं मला माहित नाही, आता माझ्याही वाट्याला तो नांगर नाही. परंतु या कष्टातून, हलाखीच्या परिस्थितीतून, एका वाक्यात बोलू भाऊंबद्दल, शून्यातून विश्वनिर्मिती. विठ्ठल आणि प्रामाणिकपणानं, धर्म संस्कृती आणि संस्काराच्या आधारानं. म्हणून मला आवर्जून बोलायचं जुन्या माणसांसाठी आणि भाऊंसाठी की हे जुनं ते सोनं. हे आता बोलायला राहिलं कारण ते पाहायला राहिलं नाही. जुनं जे काय असेल, कुळव, पाभार, चाड, रुमणं, फास, मोठ, नाडा, दोरी, हे आता नवीन पिढीला कळायचं नाही. वळचण, मेडण, आडण सहजासहजी नाही. पाहायला आहे बरं का, आता मोठ पाहायलाय. मोठ पाहायला म्हणजे कोंबड्या डालायला, दुसरं कशाला नाही शिल्लक. पण लक्षात असू द्या, जुनं ते सोनं बोलण्यापुरतं नाही. ही माणसं इथपर्यंत का पोचली, उच्च शिखरावरती का पोचली? ही माणसं आपल्यातून निघून गेली पण शेकडो आणि हजारो वर्ष झालं तरी आपल्या स्मरणात का राहिली? कारण ती माणसं धर्म, संस्कृती, संस्कारानं, प्रामाणिकपणानं, नीतिमूल्यानं आणि काबाड कष्टानं जगली. विठ्ठल या न्यायानं जगून प्रामाणिकपणा समाजाला, कुटुंबाला, पाठीमागा असणाऱ्या त्यांच्या तिन्ही मुलांना देऊन, संस्कार देऊन, एक विचार देऊन, एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी, नाहीतर हम दो हमारे दो या न्यायानं आता जगणारी आणि जगण्याची इच्छा करणारी माणसं आहेत. परंतु एकत्र कुटुंब कसं असावं आणि आधारानं कसं जगावं, या कुटुंबाने एक आदर्श समाजासमोर मांडलेला आहे. नवे नवे महाराष्ट्रात, नवे नवे जगाच्या पाठीवर क्वचित अशी कुटुंब राहिलेली आहेत महाराज, ते बी भारतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये. त्यामध्ये भाऊंच्या काळे परिवाराचा नंबर लागतोय. विठ्ठल अजून थोडं उलगडून सांगू का? ना अजून उलगडून सांगतो थोडं. या कुटुंबामध्ये तुम्ही कधी या, कधी या. 3 भावाचं एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर संस्कार, संस्कृती, संयम आणि शांतता अनुभवायला मिळेल. आवाज, भांडी घासण्याच्या पलीकडे दुसरा आवाज येणार नाही. विठ्ठल अभिमानानं बोलावं आणि अभिमानानं सांगावं. देवाचं नाव तर घ्यावंच. कीर्तन करताना कीर्तन करायला मर्यादा आहे. अभंगाच्या आधारानं चिंतन करावं, पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा आहे, या अभंगाच्या आधारानं चिंतन करत असताना भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, गोष्टी न कराव्या. प्रेम धरे वैराग्य, प्रेम धरे वैराग्य, भक्ती न
जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा संताच्या घराची भक्ती ज्ञानाच्या विरहित इतर गोष्टी करू नये जेणेकरून अंतरंगामध्ये मूर्ती आहे ती ठसावी आणि असलेली मूर्ती अनुभवानं देहात प्रगट व्हावी या न्यायानं कीर्तनाची मर्यादा असावी अजून सोपं बोलू ही चाकोरी आहे ही नियमावली आहे संसाराचा मायाजाळाचा त्याग करून जर भाविक भक्त मंडळी जर या धर्म मंडपात आणि कीर्तनात जर येऊन बसलेली आहे तर आता विचारसागरामध्ये एक व्याख्या आलेली आहे कोण्याही प्रकारे जीवाला द्वैतातून अद्वैतापर्यंत घेऊन जाऊन त्याच्या बुद्धीचा निश्चय करणं हा ग्रंथाचा आणि संताचा हेतू आहे पण अजून जर सोपं बोलायचं झालं तर ज्या संसाराचा मायाजाळाचा त्याग करून ही मंडळी या धर्म मंडपात आलेली आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक राहिलेले आणि अध्यक्ष राहिलेले सांदीपान महाराज हाशेगावकर बाबांच्या मुखातलं अमृत वचन आहे कीर्तनकारानं श्रोत्यांची मन दृष्टांत सिद्धांताच्या आधारानं अलगद आपल्या उंजळीत घ्यावीत आणि परमात्म्याच्या स्वरूपात नेऊन घालावीत या न्यायानं ती कीर्तनाची मर्यादा असावी अजून सोपं बोलू संसाराचा मायाजाळाचा त्याग करून धर्म मंडपात कीर्तनात आलेली भाविक भक्त मंडळी आता कीर्तनकारानं संसाराच्या राजकारणाच्या गप्पा गोष्टी सांगून पुन्हा या भाविकांना संसारात मायाजाळात देऊल घालण्याचं पाप करू नये विठ्ठल मर्यादा आहे पण आवर्जून बोलावं लागतंय देवाच्या नामाचा उच्चार करावा गजर करावा कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन करावी देवाची करावी देवा कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची वर्णन कीर्तिमानवाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची त्याची स्तुती करावी निंदा करायची तरी त्याची करावी देवाच्या नावानं पुण्य होतंय म्हणून वर्णन त्याचं करावं पण अजून एका प्रमाणाचा आठवण करून द्यायचं आहे इथं की देवाच्याच नावानं पुण्य होतंय असं नाही पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची म्हणून त्या सज्जनाच्या कार्याचा जगण्याचा आणि वागण्याचा गौरव या व्यासपीठावरून केल्याच्या नंतर नक्कीच तो जीव पुण्याला प्राप्त होतोय म्हणून बोलायचं कारण जगणं असं असावं वागणं असं असावं ते महापुरुषांनी आपल्याला दाखवून दिलं सज्जनांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून जगावं कसं छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं म्हणून त्यांचं नाव कीर्तनात आवर्जून घ्यावं लागतंय मरावं कशासाठी धर्मवीर संभाजी राजानं दाखवून दिलं आदर्श दाखवून दिलेला आहे म्हणून त्यांचं नाव सज्जनाचं नाव हे या व्यासपीठावरून आवर्जून घ्यावं त्या न्यायानं आपल्याला समाजामध्ये जी आदर्श मंडळी जीवनाला दिशा दर्शक आहे त्यांच्या नावाचा गौरव झाला पाहिजे आणि जरी आपण नाही केला तरी तो वाऱ्याच्या वेगानं होत असतो आहे त्याची पावती आज या श्राद्धाच्या निमित्तानं मिळते आहे की भाऊंनी जे जीवन जगलेलं आहे आणि नक्कीच त्या भाऊंच्या उपकाराची जाणीव ठेवून आज या ठिकाणी काळे परिवारानं पाठीमाग तीनही मुलांनी हा अट्टहास घडून आणलेला आहे या पुण्यतिथीला मला ज्ञात आहे बरं का जमलेली मंडळी सर्व भक्त आहेत भाविक आहेत पण भक्ताचे प्रकार आहेत हेही विसरू नका अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी त्याच्यात जरा जिज्ञासू भक्ताला उधाण आलंय त्याला फक्त जाणून घ्यायचं हे असं का ते तसं का असं का झालं तसं का झालं स्वीकारायचं काडी मात्र काही नाही बरं का आणि करायचं तर काडी मात्र काही नाही फक्त जाणून घ्यायचं ठीक आहे जिज्ञासू वृत्ती आहे जाणून घेतलं पाहिजे प्रश्न पडल्याच्या नंतर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे पण त्या जिज्ञासूला प्रश्न पडतो काय महाराज
1 वर्षापूर्वी भाऊंचं जाणं झालंय. गेलेला जीव निघून गेला आणि हा एवढा मोठा अट्टहास कशासाठी केला? हा धर्म मंडप कशाला? ही साधू संत मंडळी कशाला? भजन कशाला? कीर्तन कशाला? ज्ञानदान कशाला? अन्नदान कशाला? वस्त्रदान कशाला? आणि वस्तुदान कशाला? हा प्रश्न पडतोय. कुणाला कुणाला बोला? हा प्रश्न जिज्ञासूला प्रश्न पडतोय की एवढा मोठा अट्टहास कशाला? गेलेला जीव निघून गेला आणि 1 वर्षाने एवढा अट्टहास कशाला? म्हणजे महाराज अहो मेलं म्हणजे बोला की मेलं म्हणजे गेलं. जुन्या माणसांनी आपसुक सहज मुखातून उच्चारलेल्या या ज्या म्हणी आहेत याच्यात गूढ असा मतितार्थ दडलेला आहे. तो शोधणं गरजेचं आहे. मेलं म्हणजे गेलं खरं आहे, पण मरण पंचमहाभूतापासून निर्मित नाशिवंत देहाला आहे, जीवात्म्याला नाही. नैनन छंदंती शस्त्रा आणि नैनन दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पुण्यच शोषयती मारुत. देहानं मरण आलं आणि जीवात्म्यानं जाणं झालं म्हणजे मेलं म्हणजे गेलं. स्थूल देह त्यागून सूक्ष्म देहाच्या आधारानं जीवात्म्याचा प्रवास गरुड पुराण दाखवून देत आहे. थोडक्यात बोलून जाईल. देह त्यागाच्या नंतर 3 दिवस घरामध्ये वास्तव ही प्रक्रिया आहे, पण प्रक्रिया ही गरजेची आहे. तसं ज्ञानदृष्टीनं जर पाहायला गेलं तर सर्वम खलविदम ब्रह्मजीव ब्रह्मेव न परा सर्वाभूती पाहे एक वासुदेव विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आत हरी बाहेर हरी तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. पण प्रक्रिया मोडू नये, वाटा मोडू नये, पंथ मोडू नये, कारण याच्याच आधारानं तेनीची पंथे चालू जाता न पडे गुंता. ज्या संस्कृती संस्काराच्या रूढी परंपरेच्या आधारानं माणसं माणसात आहेत, प्रेम सलोखा जिव्हाळा एकात्मता आहे, स्वास्थ्य समाधान दीर्घ आयुष्य निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण घडत आहे, त्या रूढी परंपरा आणि विधी प्राणाच्या पलीकडे जोपासल्या पाहिजेत. म्हणून प्रक्रिया लक्षात असू द्या. देह त्यागाच्या नंतर 3 दिवस वास्तव्य आहे. दशक्रिया विधीचा पिंडदानाचा कार्यक्रम उरकला. 13वा गोड जेवणाचा ऋण निर्देश व्यक्त झाला. जीवात्म्याचा प्रवास यमधर्माच्या दिशेनं चालू झाला. 41व्या दिवशी जीवाला वैतरणी नदी आडवी आली. जीवनात केलेल्या पुण्यकर्माच्या आधारानं जी काही पुण्याई कमवली त्या पुण्याईनं ती वैतरणी नदी पार झाली. 59व्या दिवशी चित्रगुप्ताची भेट झाली. 41 आणि 59 किती झाले? पटकन बोला. बोला की हा एकच आहेत का दुकानदार? 100व्या दिवशी भेट झाली. जीवनात केलेल्या पाप पुण्यादी कर्माचा लेखाजोखा. त्या पाप पुण्यादी कर्माच्या मोजदादीसाठी 265 दिवस गेले. किती? 100 आणि 265 बोला 365. आजचा हा 365वा दिवस आहे. भाऊनी जीवनामध्ये जे काय प्रामाणिकपणानं आपलं जीवन जगलं, तहानलेल्याची तहान भागवली, भुकेलेल्याची भूक भागवली. अजून एक आवर्जून मला उल्लेख करायचा आहे. गोर गरिबाची म्हणा किंवा संबंधित आप्तेष्ट नातेवाईकांची म्हणा, संबंध घालून देऊन पुण्याचं कार्य म्हणजे लग्न जमवली गणेश महाराज. बरं का, गणेश महाराजांना सांगणं गरजेचं आहे. हो. या आधारानं, कारण ही पुण्याई फार मोठी आहे बरं का, ही पुण्याई फार मोठी आहे. जवळजवळ 92 वर्ष पार करून गेली माझी आजी. आता घरी आहे बरं का महाराज. जाधव गुरुजी किती वर्षात झाले? 92 वर्ष पार करून आजी घरी आहे आता. पुण्याई काय असते ऐका. लग्नाची जमवण्याची पुण्याई तर ठीक आहे, पण पुण्याई शिवाय नाही. पूर्व पुण्य ठेवा ओढव लोढ. हा पुण्याईचा ठेवा. बहुत सुकृताची जोडी पाहिजे. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, जीवनामध्ये निधान प्राप्त होण्याला ही पुण्याई कामी येत असते. 92 वर्ष पार करून गेलेली आहे. म्हणते मरण कसं यायना, मरण कसं यायना. तिला काही कमी नाही, पण म्हाताऱ्या माणसाचा स्वभाव असतो. मरण कसं यायना, मरण कसं यायना. खाते पिते चालते आनंदात आहे. मी तिला एकच म्हणतो, तुझ्या जीवनामध्ये तू जी काही पुण्याई केलेली आहे, लग्न जमवली, याच्या पलीकडे महाराज 100 बाळणपण केली त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये. किती? 100 बाळणपण. बरं काय ती काय सिजर केली काय? पुण्याई कशाला म्हणतात? त्या पुण्याईच्या आधारानं
आज स्वर्गाची निश्चिती भाऊंसाठी झालेली आहे, याच्यात काही शंका नाही. पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहण्याचा अधिकार आहे. पुण्य संपलं की स्वर्ग त्यागावा लागतो. जिथपर्यंतच तिकीट काढलं एसटीचं तिथपर्यंतच एसटीत बसण्याचा अधिकार आहे. तिकीट संपलं की उतरावं लागतंय. जोपर्यंत नावावर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत माणूस स्वर्गातच आहे म्हणायला काही हरकत आहे ना? बॅलन्स आहे म्हणा, मी काय पाहायला येतोय का? जोपर्यंत नावावर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत माणूस स्वर्गातच आहे. पण जसा जसा बॅलन्सचा उपभोग घेतो तसा तसा बॅलन्स कमी होतो आणि माणूस गरिबी दरिद्रीकडे जातो, म्हणजे नरकाची यातना भोगतो असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण गरिबी महाभयंकर शाप आहे. हो, तसं पुण्याच्या आधारानं जीव स्वर्ग उपभोगतो, पण पुण्याचा साठा कमी होतो आणि स्वर्ग त्यागावा लागतो. इंद्राला सुद्धा इंद्रपद त्यागावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माधारी मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. भविष्यात भाऊंचं पुण्य संपुष्टात येऊ नये, स्वर्ग त्यागावा लागू नये म्हणून पाठीमाग मुलांचं इथे कर्तव्य आहे की आपल्या वडिलांच्या नावानं पुण्यकर्म करून दान धर्म करून त्यांना या पुण्यतिथीला पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण विठ्ठल. श्रद्धेनं करणं म्हणून श्राद्ध आहे, 1 वर्षानं म्हणून वर्ष श्राद्ध आहे. या पुण्यतिथीला कुटुंबातून गेलेले पितर वाट पाहतात. आहे तोपर्यंत तर मायबाप इच्छा करतात माझ्या मुलांनी धर्म संस्कृती संस्कारानं जगावं, पण मरूनही इच्छा करतात ते मायबाप असतात. आज या पुण्यतिथीला भाऊ वाट पाहतायत की माझ्या पाठीमाग माझ्या मुलांनी पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. हो 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 पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशी भक्त राजा व्हावा कोणी, वंशी भक्त राजा व्हावा कोणी. माझ्या कुळात कुटुंबात पाठीमाग सात्विक धार्मिक हरिभक्त जन्माला यावा, त्यानं माझ्या नावानं पुण्यकर्म करून मला पुण्य प्रदान करावा अशी इच्छा करतात. आणि ज्या वेळेस पाठीमाग मुलं वाढ वडिलाच्या नावानं असा अट्टहास करतात त्यावेळेस कुटुंबातून गेलेले पितर या मुलाबाळांना आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती. आज बर का भाऊंच्या पाठीमाग त्यांच्या मुलांनी केलेल्या अट्टहासानं आज वडिलांच्या या पवित्र पुण्यस्मरणाच्या दिनी त्यांची संतुष्टी आहे, तृप्ती आहे. म्हणून माझे महाराज बोलतात वडिलांची पुण्यतिथी. वडिलांचे पुण्यतिथी. वडिलांचे पुण्य. स्वर्गीचे पिता देवीची स्वर्गीच्या पिताला देवीचे. स्वर्गीच्या पिताला देवीची. स्वर्गीच्या पिताला देवीची. स्वर्गीचे पिताला देवीची. स्वर्गीच्या पिताला देवीची. वडिलाची पुण्यतिथी. या पवित्र पुण्यतिथीला कुटुंबातून गेलेल्या पितरांची तृप्ती आहे. जर मुलं पाठीमागं जर आपल्या कर्तव्याला चुकली तर आहा कटा त्याचे करीती पितर का वंशी दुराचारी पुत्र झाला.
जर सात्विक मुलं जन्माला आली, दोन्ही बाजू दाखवून देईल. सात्विक मुलं जन्माला आली म्हणून माझ्या तुकोबारायांनी ज्यांच्या पोटी मुलं जन्माला आली त्या मायबापाला धन्यता दिली. धन्य माता पिता. आता दुसरी बाजू ऐका. कुळात कुटुंबामध्ये सात्विक मुलं नाही, एक सात्विक मुलगा जन्माला आला आणि तो जर वाडवडिलाच्या नावानं जर पुण्य कर्म करू लागला, धर्म संस्कृती संस्कारानं जगू लागला, हरिभक्त म्हणून जर भक्ती करू लागला, तर तो स्वतः सहित आपल्या कुळाचा कुटुंबाचा उद्धार करतो आहे. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत, एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडी. म्हणून माझ्या तुकोबरायांनी त्या सात्विक धार्मिक हरिभक्ताला धन्यता दिली. धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य हरिभक्त जन्मले जावंसी. धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य हरिभक्त जन्मले जावंसी, धन्य हरिभक्त जन्मले जावंसी. सकल कुळाची तारवया, सकल कुळाची तारवया, सकल कुळाची तारवया. पाताची वाट पूर्वया, पाताची वाट स्वर्गी पाताची वाट स्वर्गी पूर्वया, पाताची वाट स्वर्गी गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, सकाळ कुळाची तारावया. त्या एका सात्विक मुलाला हरिभक्ताला तुकोबाराय धन्यता देतात, कारण तो पुण्य कर्म करून पितरांचा सुद्धा उद्धार करतो आहे म्हणून त्याला धन्यता देतात. पहा, कुटुंबातून वडिलांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे, दुःख होणं साहजिक आहे. भाऊंच्या पाठीमाग त्यांची मुलं ज्या वेळेस भाऊंबद्दल बोलतात, बोलायला जातात, भाऊंच्या आठवणी सांगायला जातात, त्यावेळेस त्यांचे डोळे भरून येतात. म्हणजे वडिलांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे, परंतु इथे कर्तव्य आहे की त्यांच्या नावानं पाठीमागं हे पुण्यकर्म करून पुण्य प्रदान करणं. दुःख होणं साहजिक आहे, पण खऱ्या अर्थानं जर हे पुण्यकर्म वडिलाच्या नावानं घडत असेल, भाऊंच्या नावानं घडत असेल, तर हा त्यांच्यासाठी दुःखाचा नाही सुखाचा सोहळा, हे लक्षात असू द्या. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा. हा सोहळा आहे. या सोहळ्याच्या आणि या पुण्यकर्माच्या आधारानं उत्तमची गती उत्तम भोगील जीव. म्हणून आवर्जून बोलावं लागतं. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, भुवदी आनंदी आनंद झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवदी आनंदी आनंद झाला. का सुखाचा सोहळा आहे, का आनंदाचा सोहळा आहे? कारण हे सहजासहजी कुणाच्या भाग्यात नाही, कुणाच्या वाट्याला नाही, तरी निधान जोडावया. ज्ञानोबराय बोलतात, भाग्य घडेगा धनंजया. म्हणून हे भजन कीर्तन अलीकडच्या काळात मंदिरात नाही घडायचं, पण स्मशानभूमीत घडल. मला असं वाटतंय, काय त्या स्मशानभूमीचं भाग्य उदयाला आलंय तुमच्याकडं. अहो, असा तस्करी विधी पार पडत नाही जिथं प्रवचन नाही. स्मशानभूमीत भजन कीर्तन पोचली, स्मशानभूमीचं भाग्य. म्हणून स्मशानभूमीत घडल, पण कुणाच्या घरी घडायचं नाही, त्याला भाग्य लागतं. ज्याच्या घरी घडत असेल, अहो ते घर भाग्यवंताच म्हणावं लागतं. भाग्यवंत घरी भजन पूजे, भाग्यवंत घरी भजन पूजे, भाग्यवंत घरी भजन पूजे, भाग्यवंत घरी भजन पूजे.
घरी भजन पूजना त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजे भाग्यवंता घरी भजन पूजा गोपाल कृष्ण भगवान की भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम अति दुर्लभ गोष्ट ही भाग्यानं प्राप्त होते आहे म्हणून भाग्य म्हणावं लागेल दुःख होणं आठवण येणं हा भाग्य का बाजूला आणि त्यांच्या नावानं पुण्यकर्म करून त्यांच्यासाठी गती आणि स्वर्गाची निश्चिती होणं हा भाग वेगळा आहे म्हणून या पुण्यकर्माच्या आधारानं गती आहे स्वर्गाची निश्चिती आहे आणि काळजी करू नका बरं का जरी पुन्हा येणं झालंच आपण म्हणतो ना पोटाला येणं झालं जरी पुन्हा येणं झालंच तर माझे तुकोबराय बोलतात उत्तम भोगील जीवखानी उत्तम खाणीमध्ये उत्तम पवित्र कुळामध्ये कुटुंबामध्ये पवित्र मातेच्या कुशीमध्ये येणं होईल विठ्ठल कारण चिंतनानं आता चिंता नाही चिंतनानं चिंता नाही आता त्यांना चिंता नाही आता चिंता आपल्याला आहे त्यांच्या नावानं हा पुण्यकर्माचा अट्टहास घडलाय त्यांच्यासाठी स्वर्गाची निश्चिती झालेली आहे पण आता आपल्या नावानं हे पुण्यकर्म घडल आणि आपलं वर्ष श्राद्ध घडलच आणि आपली मुलं आपल्या नावानं वर्ष श्राद्ध करतीलच भरवासा बोला कबूल व्हा झाले ना नाही शाश्वती नाही म्हणून महाराज पर्याय देतात आपुली आपण कदा सोडवा आपले आपण करा सोडवला आपले आपण करा सोडवे आपले आपण करा सोडवे आपण करा सोडवला आपली आपण करा सोडवला आपले आपण करा सोडवे आपले आपण करा सोडवे संसार बंधन तुडवे संसार बंधन तुडवे संसार बंधन तुडवे आपुली आपण करा सोडवे आपुली आपण करा सोडवे आपुली आपण करा स्वतःची सोडवण करून घ्यावी कारण बाबा हो आपण ठरवू शकतो आपल्या कर्माच्या आधारानं जीवाला गती द्यायची का अधोगती द्यायची अरे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या न्यायानं ठरवायचं आपण फक्त दोष देऊन मोकळे होतो चांगलं झालं की मी केलं वाईट झालं की यानं केलं त्यानं केलं याच्यामुळं माझं असं झालं आणि तसं झालं येथं कोणाचे काय बा केले ज्याचे त्याने अनहित केले कर्मानच गती आहे वाट्याला आलेला भोग कर्मानं आलाय आणि भविष्यातला भोग हा कर्मानं चुकलेला आहे म्हणून कर्माला प्राधान्य देऊन कर्म करायला भाग पाडलं या जीवाला प्रारब्ध आणि नशीबवादी विचारानं या जीवाला साधू संतांनी संत साहित्यातून कधी भरकटवलेलं नाही मला ज्ञात आहे जमलेली मंडळी सुसंस्कृत सुशिक्षित वेल एज्युकेटेड मंडळी आहेत कर्माला प्राधान्य देऊन कर्तृत्ववादी विचारानं जगणारी कर्तव्यनिष्ठ मंडळी आहेत आणि आपलं साहित्य तेच आठवण करून देत आहे अरे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश कशासाठी आहे त्याला कर्म करायला भाग पाडलंय धनुष्य टाकून देऊन इंद्रिय गलित गात्र होऊन हात जोडून श्रीकृष्णासमोर बसला होता पण अर्जुना अरे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म तुझ्यासाठी धर्म आहे तुला लढावं लागेल लढून जिंकला तर हस्तिनापुरावरती राज्य करशील लढता लढता मेला तरी चालेल वीरगतीला प्राप्त होशील तुला लढावं लागेल त्याला निमित्त करून तू मला उपदेश केला अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे लढायला तयार राहा लढायचा आहे कर्म करायचा आहे वाट्याला आल्याच्या नंतर आली या भोगासी असावे साधत सामोरं जायचं आहे समय असी सादर व्हावे आणि परिस्थिती पार करायच्या माझ्या तुकोबरायांनी या संत साहित्याच्या उपदेशानं
बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं जीवनात आलेल्या प्रसंगाला आणि भोगाला सामोरं जाऊन त्यावरती मात केलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हा परमार्थ त्यागला नाही. जळे माझी काया लागला वनवा, तरी सुद्धा संसार प्रपंच त्यागून विषय भोगाचा त्याग करून अरे जाळूनी संसार बैसलो अंगणी. या ज्ञान साधना अंगीकारली. सततम कीर्तयंतो माम, अखंड चिंतन विठोबाचे, सदा नाम घोष करू दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अरे शिंक जांभई खोकला इतकाच वेळ वायाला गेला, बाकी साधनेमध्ये अखंड घालवला. आणि त्या साधनेच्या आधारानं माझ्या तुकोबारायांना लाभ प्राप्त झाला. हा जीव आत्मस्वरूपाला, आत्मा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला, आदरामर झाला. माझ्या तुकोबारायांना ते अमरत्व प्राप्त झालं अभंगाच्या पहिल्या चरणात. मरण माझे मरुडी गेले, 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 मरण माझे मरुडी गेले. माझ केले आम्हाला, माझ केले आम्हाला, धाव पुसले बुड पुसले, धाव पुसले बुड पुसले, माझ केले आम्हाला, माझ केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मद केले आम्हाला, मद केले आम्हाला, धाव पुसले पुढे पुसले, धाव पुसले पुढे पुसले. मरण माझे मरून गेले, मद केले अमर. या साधनेनं तुकोबारायांना लाभ झालाय. काय लाभ झाला? मरण मरून गेले. महाराज आम्ही आजच कीर्तन ऐकतोय का? आणि महाराज तुमचं तरी काय आम्ही आजच ऐकतोय का? मरण मरून गेलं. आम्हाला माहिती आहे, आम्हाला ज्ञात आहे, प्रमाण आमची पाठ आहेत. जन्म जया मृत्यू तया, जन्माला आलं की मरावंच लागत आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्येक सिंहासन चिरचले, कितने ने पहरे जंजीर, 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए ससर ख्याति, 33 कोटि देवता मर गए, पड़े काल की फांसी, पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी जपी तपी, सन्यासी मर गए, जिंदा जोगी कहे तो कबीरा सो भी मर गए. कोण राहिला? ये तर उरो नाही आले यर ते पामर जीव किती. आम्हाला ज्ञात आहे नाशिवंत देह जाणार, आम्हाला ज्ञात आहे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, आम्हाला ज्ञात आहे देह हे काळाचे, आम्हाला ज्ञात आहे शरीर जायचे ठेवणे, आम्हाला ज्ञात आहे क्षणभंगुर नाही भरवसा, आम्हाला ज्ञात आहे ग्रासगिडी सत्ता हाती नाही. आणि आम्हाला तुम्ही आठवण करून देताय. प्रमाण आमची पाठ आहे. देह जाईल जाईल याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, वा वा वा, क्या बात आहे. वा. पण एक लक्षात ठेवा, प्रमाण हे फक्त म्हणायचं नाही आणि गायचं नाही.
पकवाजा किती भारी पकवाज वाजवील, पेटी मास्तर किती भारी पेटी वाजवील आणि गायक किती भारी गाईल, तरी देह हे लक्षात असू द्या. आम्हाला ज्ञात आहे मृत्यू अंतिम सत्य आहे, मरण आहे. आणि तुम्ही काय बोलताय, मरण मरून गेलं? हो, हे तुकोबरायांचं वचन आहे. काळाच्या अधीन कोण आहे आणि मरण कुणाला संभवत आहे? देह बुद्धीनं आणि देहभावानं जगणाऱ्या जीवाला मरण आहे. देहाची माती होते आहे आणि देहाबरोबर त्याच्या आयुष्याची सुद्धा माती होऊन जाते आहे, कारण तो देहबुद्धीनं जगतो आहे. माझा देह आणि मी देह म्हणून जगतो आहे. पण ज्यानं देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी या साधनेनं तो जीवन जगलाय, ज्यानं देह देव देश आणि धर्माच्या नावानं समर्पित केलेला आहे. अरे ज्यानं ही साधना केली, या नाशिवंत देहालाही त्यानं पवित्रता प्राप्त करून दिली. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. नाशिवंत देहाला पवित्रता तुमच्या आमच्या दृष्टीनं नाशिवंत आहे, पण त्यांनी अधिकारानं बोलावं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्यांनी अधिकारानं बोलावं. ज्या काळाची मरणाची भीती तुम्हाला आम्हाला आहे, तो काळ माझ्या तुकोबरायांच्या समोर उभा राहतो आणि गुलाम बनून सलाम करतो. काळ गुलाम सलाम कधी, काळ गुलाम सलाम करी, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे. तुकया करी राम तसे, तुकया करी राम तसे, करी राम तसे, तुकया करी राम तसे, तुकया करी राम तसे, तुकया करी राम तसे, राम तसे, तुकया करी राम तसे. गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करे, गुलाम सलाम करे. काळ गुलाम सलाम कधी, तुकया घडी राबत असे. ज्या काळाची या सामान्य जीवाला भीती आहे, अधिकारानं तुकोबरायांनी बोलावं. तो काळ आमच्या समोर गुलाम बनून आम्हाला सलाम करतो आहे. आम्हाला काळाची भीती नाही, आम्हाला मरणाची भीती नाही. अरे मरण, ज्या दिवशी आम्ही देव देश आणि धर्माच्या नावानं या देहावरती तुळशीपत्र ठेवलं, त्या दिवशी हा देह मेला म्हणून आम्ही सोडून दिलाय. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी कीर्तन रंग सोडू नये. या न्यायानं जगणं आहे, मरणाची भीती कुणाला आहे? म्हणून महाराजां अधिकारानं बोलतात, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, होईल आघवा. तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, निम इंद्रियाची सार. म्हणून मरणाची भीती आहे का? मरणाबरोबर विजय आहे. कोण म्हणतं गेले आणि कोण म्हणतं मेले. आजही ज्ञानोबा श्री क्षेत्र आळंदीमध्ये जसेच्या तसे संजीवन समाधिस्थ आहेत, जसेच्या तसे. फक्त अनुभूती घ्या. ऊर्जा लहरी आजही प्रज्वलित होत आहेत. हो, नाहीतर त्याची अनुभूती श्रद्धेनं घेते आहे, कारण श्रद्धावान लभते ज्ञान. अंधश्रद्धेनं नाही, नाहीतर समाधी खोलण्याचाही प्रयत्न झाला होता, परंतु त्याचीही प्रचिती त्यांना आली. काही तर पागल होऊन आळंदीत फिरायला लागलेत. जसेच्या तसे आहे. समाधीच्या नंतर 400 वर्षानंतर श्री संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. आजान वृक्षाची मुळी कंठाला लागली. नाथबाबांनी आळंदी क्षेत्राला जाऊन समाधीवीवर खोलून कंठाची मुळी दूर केली, समाधीवीवर बंद केलं. आजही ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दर्शनाला जाताना अगोदर आपण नाथबाबांचं, नाथपाराचं दर्शन घेतो, नंतर समाधीचं दर्शन घेतो. अरे आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया.
त्यांच्या आलिंगनानं जर आपली काया रोगमुक्त होती आहे, दिव्य होते आहे, तर संतांची काया कोणत्या दिव्यतेला प्राप्त झालेली असेल याचा विचार करा. म्हणून अमान्य करणारे संतांच्या कायेला आणि दिव्यत्वाला आणि संतांच्या वैकुंठ गमनाला, संताचा महिमा संतची जाणती, दुर्लभ या गती अनेकाते. हो, संताला संत जाणू शकतात, इतर नाही. हो, म्हणून तुकोबारायांचं वैकुंठ गमन, सदेह वैकुंठ गमन. का? नाशिवंत देहाला पवित्रता प्राप्त करून दिली, मरणाची भीती कोणाला. म्हणून जो अनुभव माझ्या तुकोबारायांना प्रस्तुत अभंगातून आलेला आहे, हा अनुभव इथं उपस्थित नवे माणसाच्या देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला तो अमरत्वाचा अनुभव येणार आहे. फक्त ही साधना घडावी, त्यानं या देहाला पवित्रता प्राप्त होते आणि मरणावरती विजय मिळतो. म्हणून हा अधिकार आहे. मद नाही आधी राहिलो मधुनी. थोडं सोपं बोलू. मरणाच्या भीतीनं मरणावर विजय मिळत नसतो, मरणाची तयारी ठेवून मरणावर विजय मिळत असतो. हे लक्षात असू द्या. हा अधिकार आणि ही वचनं आपण फक्त गातोय आणि बोलतोय, अनुभवतोय असं नाही. म्हणले गावातला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी गेला, म्हणले त्याच्या अंत्यविधीला भजनाचा कार्यक्रम केला. म्हणले स्मशानभूमीत जाऊन अभंग गायला. काय? म्हणले अंत्यविधीचा अभंग. काय? झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया. म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेनी लाविल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. दिली तिळांजळी कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि उजळीला दीप गुरुकृपे. आपण फक्त अभंग गायला, पण तुकोबारायांनी जो अभंग हा गायला, तो गायला का अनुभवला? अनुभवला. अभंगात जो प्रेतरूप भाव झाला, हा गायला का प्रेतरूप भाव जीवन जगताना झाला? अहो, प्रेतरूप भाव जीवन जगताना प्रेतरूप भाव झाला. देह समर्पित केलेला आहे, मरण अनुभवलेला आहे, मरणासाठी देह सोडून दिलेला आहे, त्यावेळेस मरणावर विजय मिळवलेला आहे. म्हणून ज्याला मरण मारायचं आहे आणि आजरामर व्हायचं आहे, त्यानं तयारी ठेवायची. हो, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेऊन वारकरी होत नसतो. जरा तग धरून बसा बरं का, काळी जरा घट करून बसा. हनुमानप्रमाणे एखादा फटका एखाद्याच्या जिव्हारी लागला तर उखरल. सावध राहा. ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतो म्हणजे वारकरी होतो का? ज्ञानोबा तुकोबांनी दाखवून दिलेली आचारसंहिता जो आचरणात आणतो, तो खरा वारकरी होतोय. छत्रपती शिवरायाचं नाव घेतोय, धर्मवीर संभाजीराजाचं नाव घेतो म्हणजे मावळा होतो का? गाडीवर पुढे छत्रपती लिहितो, मागं छावा लिहितो. अरे चपटीन 90 पितो म्हणजे मावळा होतो का? कुणाला म्हणावं मावळा? कुणाला म्हणावं? अरे मरणासमोर ज्याचा ताठा आहे आणि देव देश धर्माच्या नावानं मरणाची ज्याची तयारी आहे, त्याला मावळा म्हणावा. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती. कुणाला म्हणावं? एवढी व्याख्या घेऊनच जा, घेऊन जा. मावळा आम्ही, वादळ आम्ही, मावळा आम्ही, वादळ आम्ही. अरे मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्ताची जात आमची. अरे भ्या कुणाला दावतूर, प्रीत अमुची तलवारीची. नात हे मातीसी, भाकर सरणावरची. रोज रखायाची, रयतेचा राजा तो आम्ही हात रतयात. अरे जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याच.
तुकड तुकड झालं तरी बी कना कनानं झुंजतो र शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर या न्यायानं जो जगण्याची नाही मरणाची तयारी ठेवतोय म्हणून नाव घेऊन नाही बरं का. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं त्या न्यायानं जो जगतो. आणि मरावं कशासाठी हे धर्मवीर संभाजी राजानं दाखवून दिलं त्या न्यायानं जो मरणाची तयारी ठेवतोय तो खरा मावळा होतोय. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व देहानं तुमच्या आमच्यात नसू द्या मरूनही शिल्लक राहताय. उत्तम चिवरे मरावे परी कीर्ती उरावे या न्यायाने. त्यासाठी तुका म्हणे जी आवे सत्कीर्तीने बरवे. त्यासाठी असं जगावं लागतं हो. नाव घेऊन नाही नाव घेऊन नाही. अरे 40 मिनिटं कीर्तनात बसला म्हणजे धर्म झाला का रे. 40 मिनिटात अरे 40 दिवस औरंग्यानं केलेले आतोनात हाल माझ्या धर्मवीर संभाजी राजानं सोसलेले आहेत. जवळ आहे सानिध्यात आहे. विसरून गेलो आपण फक्त बापजाद्याच्या प्रॉपर्टीचेच अधिकारी होतोय. या धर्म संप्रदायाचे आणि अखंड हिंदुस्थान ज्या महापुरुषांनी हवाली केला याची जाणीव कुणी ठेवायची. याचे अधिकारी कुणी व्हायचं सांगा मला. कोण विसरला बापजाद्याची प्रॉपर्टी कोण विसरला नाही. त्याचे अधिकारी व्हा तुमचा हक्क आहे तो. पण ज्यांनी या अखंड हिंदुस्थानासाठी आणि या मंदिरासाठी गायीसाठी आणि घरातल्या आपल्या माईसाठी आपलं रक्त सांडलंय बलिदान दिलंय त्यांचं बलिदान विसरू नका. बलिदान देऊ नका. फक्त जाणीव ठेवा म्हणजे झालं बस. हो जाणीव असू द्या. अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव गाव आहे. धर्मवीरगड आहे. बहादूरगड होता पण धर्मवीरगड कसा झाला. 26 दिवस औरंग्यानं हाल केले त्या गडावर आपल्या राजाचे. किती दिवस 26 दिवस. त्यावेळेस धर्मवीरगड आकाराला आलाय. सांगा आपल्या लहान लेकराला कोणी चापट लावली तर आपली तळपायाची मस्तकाला जाते. राजाच्या अंगाची कातडी सोलून काढली. जीभ छाटली. डोळ्यात सळ्या खुपसल्या. अरे शरीराचं तुकडं करून भीमा इंद्रायणीच्या काठाला वढू तोळापुराला फेकून दिलं. विसरून गेलो आपण. विसरून गेलो. विसरू नका. आठवण असू द्या. इतिहास विसरणारा इतिहास घडवत नसतो. आठवण असू द्या. ज्याला पुढे सुरक्षित चालायचे त्याने मागं वळू नाही पाहिजे. प्रवास तसाच होतो. हो त्याने आठवण असू द्या. म्हणून आठवण करून देतात. आठवण करून देतात. भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळास गमावरी मृत्युंजय संभाजी पाहुणा मृत्यू ही थिजला बाळ इथे निजला शिवाचा धर्मवीर संभाजी महाराज की मरून मरणावरती विजय म्हणून आठवण असू द्या. त्या मरत्व जे तुकोबारायांना प्राप्त झालं त्यांच्याच वचनावरती पाठीमागं चालून त्या छत्रपती शिवरायांना आणि त्याच परंपरेनं त्या छत्रपती शिवरायांचा छावा धर्मवीर संभाजी राजाला ते अमरत्व प्राप्त झालं. म्हणून माझं कीर्तन त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. काही महाभाग आहेत महाराज छत्रपती शिवरायांचा धर्मवीर संभाजी राजाचा कीर्तनाचा काय संबंध आहे त्याला जाऊन माझा निरोप पोचवा. संबंध काय आहे. अरे छत्रपती शिवराय होते संभाजीराजे होते म्हणून कीर्तन आहे. मंदिरावर कळस घरासमोर तुळस गोठ्यात गाय
आणि घरात आपली माय सुरक्षित आहे याचं श्रेय छत्रपती शिवरायांना आहे, विसरता कामा नये. आठवण असू द्या. काशी की कला जाती हर मंदिर की मस्जिद होती, होली न होती दिवाली न होती, किसी औरत की मांग न भरती. अरे इज्जत न होती शोहरत न होती, एक शोभा न होता तो सबकी सुनता होती. ही माणसं मराठी बोलायला मराठी म्हणून घ्यायला शिल्लक नसती, म्हणून त्यांच्याशिवाय हे कीर्तन पूर्ण होत नाही. कारण आदरामर झालेले आहेत. म्हणले महाराज हे आदरामर होण्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं? ठाव पुसिले बूड पुसिले ओस ओसले देहभाव, देहावर उदास झाले. अभंगाचं दुसरं चरण आहे. ठाव शिल्लक नाही, कारण जे देवाचं स्वरूप आहे तेच आता तुकोबारायांचं स्वरूप आहे. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कुठे काही, त्या न्यायानं. बूड पुसिले, आता बूड शिल्लक नाही, कारण झाड जर बुडापासून तोडलं तर पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता असते. परंतु आता तेही पुसून टाकलं. पुन्हा जन्माला येण्यासाठी पाप कर्म आणि वासना कारणीभूत आहे. आता पापही नाही, कर्मही शिल्लक नाही, आणि आता वासनाही शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बूड पुसिले, या न्यायाने अमरत्व प्राप्त झाले. म्हणले महाराज एवढं सोपं आहे? सोपं नाही, बरेच अडथळे आले. त्याच्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे कोणता? तो अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितला. परंतु धीर धरला, जीवनात धीर धरला, आणि धीरानं तो अडथळा पार झाला. आला होता गेला पुढ, आला होता गेला पुढ, धदिला धीर जीवनी जीवनी जीवनी, ठाव पुसिले बूड पुसिले. अडथळा आला. माया नदीचा पूर आला म्हणजे अडथळा आला. भयानक काय, परिणामकारक आहे ही माया नदी. अरे देवाला निर्गुण निराकार परमात्म्याला आकाराला आणण्याचं सामर्थ्य या मायेमध्ये आहे. पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाहे कान्होबा तेरे तेरे ते. त्या मायेच्या आधारानं तेथे एक ढालगज निर्माण झाली, आणि त्या मायेने ही ख्याती केली, सृष्टी निर्माण झालेली आहे. जेवढं सामर्थ्य देवाचं आहे तेवढं सामर्थ्य मायेचं आहे. कारण माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून महाराज वर्णन करतात सामर्थ्याचं. अनादि निर्गुण, परमात्मा निर्गुण आणि माया सुद्धा निर्गुण आहे. म्हणून अनादिगुण माया आली कोलाटीन खेळाया, एवढं सामर्थ्य. निर्गुण निराकार दादा माहुर माझं नाव, निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, सगुण साधवयाल या बाई माझं गाव, सगुण साधवयाल या बाई माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर 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 माझं गाव. हीच माया प्रतिकूल असते, परंतु सामर्थ्य असं की हीच माया अनुकूल झाली. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, हीच माया मायेने दाविली निज रूप. अनुकूल झाली, अडथळे येत असतात, आणि त्याच्यात धर्म परमार्थाला, चांगल्या कार्याला, सरळ मार्गाला. आता जर हे कीर्तन ऐकून जर एखाद्याला वाटलं महाराज धर्म संस्कृतीने संस्काराने जगावं, सरळ मार्गाने चालावं, त्यांनी तयार राहा. हा पूर येतो, मायेचा पूर येतो ना अडथळा येतो. कारण जंगलामध्ये जी झाडं सरळ असतात माणसं त्याच्यावरच कोऱ्हाड चालवतात, कारण ती कामाला येतात. येड्या बाबळीच्या कोणी नादी लागत नाही. काय मी येड्या बाबळीचं सांगत नाही, मग कुणाचं सांगतोय? तुम्ही एवढे काय खुळे नाही, कुणाचं सांगतोय? सरळ झाडं कामाला येतात, आड्याला, मेडीला, वाशाला, कोळवाला, पाभारीला, त्यामुळे कुऱ्हाड चालवतात. पण लक्षात असू द्या, घाव सोसण्याची तयारी ठेवा. कारण तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. घाव सोस, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवाला देव पण नाही, तर तुम्ही आम्ही काय आहे म्हणून अडथळे येतात. धीर धरा फक्त, जो तुकोबारायांनी धरला. धरीला धीर जीवनी, आणि त्या धीरानं अनादिकालचं तत्व अनुभूतीला आलं. तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे मध्ये झाले साचे मध्ये
प्राप्त झालं. कीर्तन शिल्लक आहेत आजपर्यंत नाही, चंद्रसूर्य असेपर्यंत तिथपर्यंत नाही. जोपर्यंत कीर्ती आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. एवढ्या कीर्तीला त्यांच्या पाठीमागे त्यांनी हा अनुभव का सांगितला, तुम्ही आम्ही तसं वागावं चालावं आणि त्या कीर्तीनं प्राप्त व्हावं. शिल्लक राहावं, मरावे परी शिल्लक राहावं. नाही तेवढं जगापर्यंत, देशापर्यंत, राज्यापर्यंत, गावापर्यंत, कमीत कमी आपल्या कुटुंबापुरतं तरी माणसांनी शिल्लक राहावं. कमीत कमी 4 माणसांनी तरी म्हणावा. काय म्हणावा? चांगला होता माणूस. काय बोरकर महाराज, चांगला होता माणूस, अजून 10-5 वर्ष जगायला पाहिजे होता. एवढं वाक्य म्हणावं फक्त. कुणी? किती जणांनी? किती? चौघांनी म्हणजे कुणी? चौघा खांदकऱ्यांनी. त्यांनी तरी म्हणावा. नाही तर खांदकऱ्यांनी खांद्यावर घ्यावा, त्यांना वाटावा याला कुठं टाकून द्यावा. अरे इथपर्यंत नाही जगावा. आपण कोण्या जन्माला आलो, कशाला आलो याचं भान ठेवून माणसानं जगावा, मरावा आणि मरून शिल्लक राहावा. विठोबा रखुमाई 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 अण्णा बरं का अण्णा, आणि तुम्ही बाजूला उभे राहिलेली मंडळी फक्त एक 5 मिनिटं बसा. 5 मिनिटं बसा, फक्त इथंच बसा, माझ्या जवळच बसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज किंबहुना तुमचे केले. आवाज कमी ठेवा, आवाज कमी ठेवा. धर्मकीर्तन सिद्धी नेले करा कमी. ते तर माझे जे उरले पायिक पण तुमच्या पायाच्या प्रसादे करणं कमी करायचं. मॉनिटरला द्या. भाऊंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी काळे परिवार, भावकी बांधव, आप्तेष्ट नातेवाईक, पै पाहुणे, सगळे सोरे कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी, हेमिंग मारतोय, आवाज कमी ठेवा. रक्ताची आणि प्रेमाची नाती बहुसंख्येनं उपस्थित आहेत. या परिवाराच्या वतीनं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. ही खऱ्या अर्थानं काळे परिवारानं, भाऊंनी आणि त्यांच्या मुलांनी जीवनात कमवलेली खऱ्या अर्थाने ही संपत्ती आहे. घरासमोर असणाऱ्या गाडीवरून, अरे मोठ्या बंगल्यावरून, सोन्या नाण्यावरून, बँक बॅलन्सवरून ती धनाची श्रीमंती दिसून येते. पण आज या श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित या गर्दीवरून या काळे परिवारानं, भाऊंनी आणि त्यांच्या मुलांनी कमवलेली ही माणुसकीची श्रीमंती दिसून येते. खऱ्या अर्थानं माणसाला जीवनात काय कमवायचं आहे, खऱ्या अर्थाने एक आदर्श या कुटुंबानं, परिवारानं पाठीमागं घालून दिलेला आहे. कुटुंबातून वडिलांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे. त्यामध्येही असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी दैवताचा दर्जा दिलेला आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, ही 4 दैवत आहेत. त्यामध्ये पहिलं दैवत आहे मातृदेवो भव. आई, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईचं काय उपकार आहेत, आई काय असते, आई काय करते, आईनं मुलांसाठी काय केलंय, किती बोलल तितकं कमी आहे. साधू संतांनी कवींनी वर्णन केलंय. माझं कीर्तन नाही, माझं आयुष्य कमी पडल. माझा प्रयत्न असतो बरं का, जर आईच्या नावानं नैमित्तिक कार्यक्रम असेल तर उपस्थित कुणाला प्रश्न पडायला नको, आई काय असते आणि आई काय करते. वडिलांच्या नावानं जर, बाप माणसाच्या नावानं, कुटुंबातील ज्येष्ठ बापाच्या नावानं जर हा नैमित्तिक कार्यक्रम असेल तर माझा प्रयत्न असतो की उपस्थित कुणाला प्रश्न पडायला नको, आपला बाप काय असतो, बाप काय करतो, बापानं मुलाबाळांसाठी प्रपंचासाठी काय केलेलं आहे, म्हणून प्रयत्न असतो.
कारण लक्षात असू द्या, जो माणूस देवाच्या नावानं 4 धाम 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक आळंदी पंढरी वारी करतो, देवदेव करत फिरतोय, तीर्थाटन करतोय, लक्षात असू द्या त्याच्या धर्माची आणि परमार्थाची सुरुवात ही त्याच्या मायबापाच्या सेवेपासून आहे. हे लक्षात असू द्या. जरा कठोर आहे पण ऐकण्याची तयारी ठेवा बरं का. कटू सत्य आहे. एक वेळ तुम्ही देवाच्या उपकाराला विसरलात, देव माफ करेल. साधू संताच्या उपकाराला विसरलात, साधू संत माफ करतील. संत उदार उदार भरले अनंत भांडार. पण जर जन्मदात्या मायबापाच्या उपकाराला विसरला ना, तर साधू संतही माफ करणार नाही आणि भगवंतही माफ करणार नाही. आईबापाची सेवा सोडून जगाच्या पाठीवर किती मोठा झाला माणूस, आणि किती मोठ्या माणसानं त्याच्या पाठीवर थाप टाकली म्हणून तो मोठा होत नसतो. म्हाताऱ्या मायबापानं घरी आल्याच्या नंतर चेहऱ्यावरून हात फिरवला, पाठीवरून मायेनं हात फिरवला, भरभरून आशीर्वाद दिला, तो मुलगा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठ्या कीर्तीला प्राप्त झाला असं समजावं. सगळ्यात मोठा आशीर्वाद त्याला मिळाला असं समजावं. आणि हे मी बोलतो म्हणून नाही, ज्ञानोबराय त्याला सिद्धांत देतात. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरी लोन कीजे. म्हणून जाणीव असू द्यावी. काय झालं, शब्दात तर बदल झाला पण अक्षरात बदल झाला, आणि अक्षरात बदल झाला आणि सगळा अर्थ बदलून गेला. कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव, आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव नसलेला. मायबापाच्या पोटी जन्माला येऊन कृतज्ञ झाला, विसरून गेला. एक महात्मा होता, काशीला निघाला होता. कशाला बोला की, काशी करायला. मग दुसरं कशाला? महात्मा का बोलतो ऐका, तुमच्या लक्षात येईल. काशीला निघाला पण कसा निघाला? माता पित्याच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, हो बाईला खांद्यावरी पुंडलिक. कोण होता तो? पुंडलिक. काशी यात्रा करी पुंडलिक, काशी यात्रा करी आपण खातो पुरण पोळी. माय बापाला शिळी भाकरी आपण नेसतो जदी काठ. माय बापाला फुटका माठ. अशी सेवा करतोय. काशीला निघाला. थोडक्यात बोलून जाईल बरं का, संपलं आपलं कीर्तन. संत रोहिदासांनी चमत्कार दिला. कुकुट स्वामींच्या आश्रमात साक्षात्कार झाला. वज्र मिळालं. भूवैकुंठ पंढरी तीर्थाला चंद्रभागेमध्ये वज्र तरंगलं. त्या काठावरती माता पित्याची सेवा केली. सेवा पाहून निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आला. स्वयंभू मूर्ती प्रगट झाली. स्वयंभू आमचा विटेवरी उभा, स्वयंभू आमचा विटेवरी उभा. चैतन्याचा गाभा पांडुरंग, पांडुरंग चैतन्याचा गाभा पांडुरंग. नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला. पुंडलिका आला भेटवया, भेटवया पुंडलिका आला भेटवया. बोला स्वयंभू विटेवरी उभा, स्वयंभू विटेवरी उभा. चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंग. ज्ञानोबा तुकोबा सहित सकल संता बरोबर लाखो करोडोनं समाज पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला जातोय. पण लक्षात असू द्या, तो पांडुरंग परमात्मा तिथं का उभा राहिला? पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली. सेवेनं प्रसन्न झाला. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. म्हणून इथे कर्तव्य म्हणून सेवा घडावी बरं का, सेवा घडावी. मायबापाला वाटत नाही तसं सेवा करावी म्हणून. आज काय झालंय, आजकाल अलीकडच्या काळात
महाराज मंडळींचा हा मुद्दा झालाय बोलायचा. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, आणि भांडवल झालंय म्हणायचं तरी काय हरकत नाही. पण मी तुम्हाला इमोशनल करून इमोशनल अत्याचार तुमच्यावरती करणार नाही. सत्यता सांगतो आहे, ही गरज आहे हो, ही गरज आहे. आपल्याला जर आपले मायबाप कळत नाही ना, आपण जर आपल्या जन्मदात्या मायबापाला किंमत देत नाही, जो माणूस स्वतःच्या मायबापाला किंमत देत नाही तो जगात महाराज कुणालाच किंमत देऊ शकत नाही. हो, काय उपकाराची जाणीव ठेवणार आहे तो. माणसं कुत्र्याला बिस्किट घालू नका असं मी म्हणत नाही. कुत्र्याला बिस्किट घालतात, मायबापाला शेळ्या भाकरी देतात. मी काय मोघाम बोलत नाही बरं का. हा, 3 मुलं आहेत काय काय, 4 मुलं आहेत काय काय, 5 मुलं आहेत काय काय माता पित्याला. 1 महिना याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे. आनंद आहे बरं का, त्या बापाला आनंद पाहिजे, पण मी त्याच्या पुढचं सांगतोय. 1 महिना याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे, तो बाप काय बरं का, कीर्तन झाल्यावर तुम्हाला नाव गाव पत्ता देतो. 1 महिना याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे, काय बापाच्या नाव मारा 2 लाख रुपये. बरं, नावावर असल्यावर कोणी सांभाळतं का? नुसतं आहेत म्हणून सांभाळत नाही. महिना भरला की बापानं 3,000 रुपये काढून पोराच्या हातात टेकवायचं आणि दुसऱ्या पोराच्या घरात शिरायचं. काय मेस लावली पोटच्या पोराकडं बापानं, काय मेस लावली, मेस. लाज वाटण्यासारखी. एक लक्षात ठेवा, घरी पाळलेल्या कुत्र्याला किती प्रेमानं भाकरी टाकली ना, ते गुरकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हाताऱ्या मायबापाला फेकून जरी भाकरी दिली तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मायबापाची भावना आहे. निस्वार्थ जगाच्या पाठीवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व मायबाप आहे. म्हणून सेवा घडावी. आज एका ज्येष्ठ कर्तृत्ववान, कर्तबगार, दयाळू, मायाळू, प्रेमळ एका बापाच्या श्राद्धानिमित्त उपस्थित आहे. माझा प्रयत्न असतो कुणालाच प्रश्न नाही पडला पाहिजे आपला बाप काय करतो. तुकोबारायांना अभंग लिहावा लागतो त्यासाठी. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरवंडी वाळ. सगळा अभंग पाहून घ्या. ज्या मुलाला प्रश्न पडला ना बाप काय करतो, अरे आयुष्यभर पै जमा करतो, संपत्ती गोळा करतो. तारुण्यात आलेला मुलगा बापाने कमवलेल्या संपत्तीची इच्छा करतो, आणि आयुष्यभर कमवलेली संपत्ती एका क्षणात तो बाप मुलाच्या हवाली करतो. मरायला मोकळा होतो तो बाप असतो. मुलाला प्रश्न पडतो बाप काय करतो. अरे बाप फक्त दिसायला कठोर दिसतो, रडत नसतो म्हणले, रागवतोय. रागवावं लागतंय त्याला, कारण त्याच्या रागवण्यात मुलांचं भवितव्य आहे, भविष्य आहे. काय झालं बरं का, आईनं काय केलं, मुलांच्या मनात एक प्रकारचा बाप भरवलेला आहे. काय भरवला, बाळा शाळेत जा नाही तर बाप मारील, अभ्यास कर नाही तर बाप मारील, रानात जा नाही तर बाप मारील, हे कर नाही तर बाप मारील. तो काय मारझोड करायला जन्माला आलाय का? त्याच्या मनात काय दया माया नाही, प्रेम जिव्हाळा काय नाही. लक्षात असू द्या बरं का, शेतकरी माणसं आहेत ना, जिवंत पाण्याचा झरा मुरमात लागतो का काळ्या पाषाणात लागतो? जिवंत पाण्याचा झरा अहो काळ्या पाषाणात लागतो हो, काळ्या पाषाणात. पाषाण कठोर आहे पण जिवंत झरा आहे. तसा बाप कठोर दिसतो पण त्याचा अंतकरण दयेनं मायेनं भरलेला आहे, हे विसरू नका. फक्त त्याच्या जवळ जाऊन त्याला समजून घ्या, जाणून घ्या. आपल्याला आई आठवते. देवकी कृष्णाला जन्म देऊन मोकळी झाली, पण त्या कृष्णाला वाचवण्यासाठी टोपलीत घालून पावसामध्ये यमुनेच्या पुरामध्ये शिरतो तो वसुदेव नावाचा बाप असतो. त्या बापाला आपण विसरून जातो. कौसल्या राम वनवासाला जाताना रडून मोकळी झाली, पण लक्षात असू द्या, राम राम म्हणून ज्यानं आपला प्राण सोडला तो दशरथ नावाचा बाप होता. त्या बापाला विसरून जातो. बाप जगतो तो बाप असतो, पण वेळ आली तर मुळाबाळांसाठी मरायला तयार असतो तो बाप असतो. या श्राद्धाच्या निमित्तानं या कीर्तनातून आपल्याला आपल्या बापाची आठवण झाली, उपकाराची जाणीव झाली. हीच भावपूर्ण श्रद्धांजली भाऊंना समर्पित झाली अशी समजतो आहे. मी किती जरी बोललो, किती जिवंत ज्वलंत उदाहरणं देईल, कमी पडेल माझं कीर्तन. परंतु हे कधी कळेल माहिती का, पाण्यातला मासा झोप घेई कायसा, जावे त्याच्या वंशा. स्वतःवर वेळ आल्याशिवाय कळत नाही. ज्याचं जळतं तसा ॲम्ब्युलन्सचा आवाज या नगर हायवेनं किती आला आपल्याला दुःख नाही होणार, पण तो ॲम्ब्युलन्सचा आवाज ज्यावेळेस आपल्या घरातून निघल त्यावेळेस त्या दुःखाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. असो, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, निर्व्यसनी राहा. झाडे लावा, झाडे जगवा. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. नाही ते कीर्तनं करा, सप्ते करा, दिंड्या काढा, वाऱ्या करा, ह्याची अडवा आणि शाब्बास. असं काय करू नका बाबा हो. निसर्गाचा नियम आहे तो, पेरलं ते उगवतं. चांगलं करा, चांगलं होईल. असो, चला. हा चला. कुठं? वारीला चला. वारीला चला. तुम्ही काय करता इकडं?
मी तुम्हाला न्यायला आलोय. हा, तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यातूनच आलोय आणि आता तुम्हाला घेऊन परत सोहळ्यात जाणार आहे. चला चला हो, चला हो, चला हो, पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू, संत महंत होतील भेटी. चला जन्मासी येऊनी पहारे पंढरी, पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. कीर्तन आटोपत घेतो. गावातील मंडळींना सुद्धा गावातील पालखी बरोबर पंढरीच्या वारीला जायचंय आणि मलाही पुढं वारीमध्ये सहभागी व्हायचं. श्री गुरु छोटे माऊलींच्या मुखातलं वचन आहे, वारीला जा. नाही जमलं तर कमीत कमी दर्शन बारीला जा. नाही दर्शन घेता आलं तर कमीत कमी मुखदर्शन घ्या. नाही मुखदर्शन घेता आलं तर कमीत कमी राऊळाला प्रदक्षिणा घाला. या प्रत्येक सिद्धांताला एक प्रमाण आहे. नाही प्रदक्षिणा घेता आली बरं का, उजवी घेता राऊळाशी जळती पातकाच्या राशी. मंदिराच्या पाठीमागून जाऊन मंदिराची पाठ पाहून या. पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली 360. नाही जमलं तर कळस पाहून या. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. नाही जमलं तर पताका पाहून या. पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती होई सजा. नाही जमलं तर पंढरीत जाऊन मुक्काम करा. मुक्काम अजून सासरवाडीत मुक्काम नाही, पंढरपुरात नाही, आम्हाला वेळ नाही. मग एक काम करा, पंचक्रोशीत मुक्काम करा. नाही जमायचं मग सोपं करा. कीर्तन झाल्याच्या नंतर गावातील पालखीमध्ये सहभागी व्हा. आणि नसल जमत तर एस टी स्टँडवर जा. एस टीनं प्रवास करत करत पंढरपुरात पोहोचा. एस टी डेपोत पोचले की सगळ्याला उतरू द्या. शेवटी मागं राहायचं. एस टीला 3 पायऱ्या आहेत. पहिलं पाऊल टाकायचं, दुसरं तिसरं टाकायचं, चौथं पाऊल हे पंढरपुराच्या मातीत टाकायचं आणि लगेच रिटर्न एस टीत माघारी घ्यायचं. रिटर्न तिकीट काढायचं आणि घरी पोचायचं. एक पाऊल, हो एक पाऊल फक्त. काय मी बोलतो म्हणून नाही. गोदावरी चाली जे मासा, वाराणसी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. एक पाऊल जमल का? नाही. मग एक काम करा, आता गावातले वारकरी निघालेत बरं का नागेश्वराच्या दिंडीत ना. हा, त्या वारकऱ्यांना वाट लावा. कीर्तन झाल्यावर हा लावताल ना? नाही वाट लावताल. वाट लावा. नाही जमायचं वाट लावा. आणि वारकऱ्याची लगेच वारकरी पाहिला, माळकरी पाहिला की तळपायाची आग मस्तकाला. नाही ना जमायचं, सोपं करा. घरी बसल्या बसल्या एकच काम करा फक्त, पंढरी पंढरी पंढरी. फक्त मुखानं पंढरी म्हणा. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. सोपं आहे ना? जमल का? नाही. अजून एक सोपं काम करा. कीर्तन झाल्यावर बरं का, कीर्तन झाल्यावर नावऱ्याला जा. चांगली बाजारपेठे, मोठं कीटकनाशकाचं दुकान बघा, रोगरची बाटली घ्या. थांबा, पुढचं बोलू द्या. पुढचं बोलू द्या. वातावरण खराब झालंय, पिकावर फवारणी करून घ्या. तुम्हाला काय वाटलं? मला बी तेच वाटलं, फक्त मनात म्हणलं. असो, जेवढं होईल तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार करा. भाऊंनी घालून दिलेला आदर्श आळंदी पंढरी वारी पैलवान म्हणून जगले आणि प्रामाणिकपणाने कष्ट करून लोकांची लग्न जमवून अंतर्धान पावले आणि कीर्तीने शिल्लक राहिले. उपस्थित सर्वांच्या वतीनं, माझ्या चौधरी परिवाराच्या वतीनं आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कीर्तनरूपी सेवेला महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजनांनी साथ केली, मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मला कार्यक्रमाची आठवण करून दिली परिवारातील भाऊंचे चिरंजीव. फार मोठी तळमळ, जवळजवळ 8 ते 9 महिन्यापासून तळमळ या कार्यक्रमासाठी आणि कीर्तनासाठी. तसेच परिवाराचे स्नेही आणि संबंधी आदरणीय मुकुंद काळे सर, त्यांनी वेळोवेळी आठवण करून दिली. तसेच या कार्यक्रमासाठी मध्यस्थी केली. फार मोठी जबाबदारी होती. पत्रकारांचे वडील, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे सुरेश बापू डोंबे, बापूंच्याही वतीनं भाऊंना श्रद्धांजली समर्पित करतो. जातो आता जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल,
बोलिले भेटे वाकुडे उत्तरे करा क्षमा परत महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा परत महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर रखमाया भंगी करा क्षमा परत महाराज